लक्ष द्या, आपण पाहून राहिलो तो सदिश आणि अदिश राशी, बरोबर आहे. तर ज्याले ठीक आहे मॅग्नेट्यूड आणि काय डायरेक्शन आहे त्याला काय म्हणायचं सदिश, आणि ज्याले फक्त मॅग्नेट्यूड आहे डायरेक्शन दाखवणार नाही. आता याचं सोपं उदाहरण पहा, फोर्स. आयुष्यात लेखक लक्ष द्या बे, आता पाहणार आहे आपण प्रेशर. तुम्ही आयुष्यात प्रेशर शिकले नसेल माझ्याकडून शिकून घ्या. आता हे सायन्सच्या पोट्याले एक उदाहरण सांगेल त्याचा मास्तर, बाबूरे दिस इज माय पिस्टन and this piston bar, if there is a force acting upon the piston then ठीक आहे that displacement is dx, आणि मग त्याचा मास्तर ठीक आहे प्रेशर इज इक्वल टू फोर्स ऍक्टिंग अपॉन ठीक आहे पिस्टन. ठीक आहे, आता लक्ष द्या. तर लक्ष द्या, त्याचं म्हणणं असं होतं फोर्स ऍक्टिंग अपॉन द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द पिस्टन. खड्ड्यात घाल म्हणा ते, देन डिवाइड बाय डीएक्स. अरे बा एवढा सत्यानाश शिकत हो. आता पहा एवढं कठीण नाही आहे. आता पिस्टनचं उदाहरण काय खड्ड्यात असायला घरी लागन तेवढे उदाहरण आहे प्रेशरचे. आता लक्ष द्या, आता तुम्हाला कायचं उदाहरण पाहिजे प्रेशर, बेपोट्यो प्रेशरचं उदाहरण पाहता. ठीक आहे, तर आता लक्ष द्या रे, का पाहता आहे प्रेशरचं उदाहरण. आता दिवाळीच्या चाकुल्या काढते तुमच्या घरी, तुमची माय बेसन भिजवते, बेसन अबे भिजवते का नाही. आता ते बेसन भिजवल्यावर चाकुल्याच्या डब्यात भरते, साच्यात भरते का बे डोंबड्या, साच्यात भरते बेसन. आणि बेसन साच्यात भरलं का खालतं चकती राहते ना. मग आता लक्ष द्या, आता या फॉर्म्युला पहा कसा लागते. खड्ड्यात घाला ते पिस्टन फिस्टन. लक्ष द्या, तुमच्या घरी तुमची माय दिवाळीले बेसन भिजवलं का एक असा डब्बा राहते पितळीचा राहते का, याले इथं राहते भोगदाड. राहते इथं राहते चाकुल्या सांडाचं भोगदाड. याच्यात बेसन कुचकलं. आता बा का याच्यावरून दुसरा डब्बा ठेवते असा, अबे ठेवते का. दुसरा डब्बा ठेवते याच्यावर असा. ठीक आहे, असा ठेवते का. मग आता लक्ष द्या, असा दुसरा डब्बा ठेवला का याच्यात राहते बेसन. मग हे पोट्टी का करते असं, तिची मा कुठं चालली झिपरे, ठेव मोबाईल चाकुल्या कर. आई माय असाइनमेंट आहे हो, सांगू का तुले असाइनमेंट, आता आठवलं का तुले चाकुल्या कर. तर मग तिले चाकुल्या घेते आपलं टाट. मग आता पहा बे प्रेशरचा फॉर्म्युला पहा. प्रेशरचा फॉर्म्युला म्हणते फोर्स ऍक्टिंग अपॉन द क्रॉस सेक्शन एरिया. आता खड्ड्यात गेला ते पहा, इथं सोपी आहे. पहा आता प्रेशरचा फॉर्म्युला सांगून राहिलो मी. प्रेशर कायले म्हणते तर फोर्स ऍक्टिंग अपॉन द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द चाकुल्याचा डबा, देन चाकुल्या इज सांडिंग. अबे जाऊ पर्यंत ठीक आहे. तर आता लक्ष द्या, लक्ष द्या बे, लक्ष द्या. हे बा इकडून प्रेशर लावलं का फोर्स ऍक्टिंग अपॉन द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द चाकुल्याचा डब्बा, देन चाकुल्या इज सांडिंग. तर तवा कुठं रप्प रप्प चाकुल्या सांडते. ठीक आहे, तर मग इतकं अबे आपल्या घरी उदाहरण आहे कायचं प्रेशरचं. आणि प्रेशरचं खतरनाक उदाहरण म्हणजे चाकुल्याचा साच्या. चाकुल्याचा का. आता बा लक्ष द्या, आता बे पोट्यो इकडे लक्ष द्या, बे डोंबळे इकडे लक्ष द्या. तर ह्या फोर्स कुठे ऍक्ट करत आहे खालच्या दिशेनं. हे पहा ना डायरेक्शन सांगत आहे ना, फोर्स ऍक्टिंग अपॉन द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द चाकुल्याचा डबा, देन चाकुल्या इज भक भक सांडिंग. इफ फोर्स रिलीज, जर तुम्ही फोर्स काढला तर चाकुल्या सांडणार नाही. सांडण का. मग आता लक्ष द्या, आता इतकं सोपं आहे ते. आता इकडे लक्ष द्या. आता याच्या कन्सेप्टवर, ह्या प्रेशरच्या कन्सेप्टवर कितीतरी समोरच्या कन्सेप्ट आहे. आता प्रेशर का म्हणते, प्रेशरचा कन्सेप्ट इथं पहा. आता या चाकुल्याचा डब्बा तुमच्या घरचा एवढूसा आहे, असा आहे ना गोल. अबे एवढाच आहे तो, आहे का.
आणि करा बरं त्याले गंजा एवढा घ्या बरं. आता समजा भाजीचा गंज आहे 50 लोकांचा एवढा मोठा, आणि त्याच्यात भराभर बेसन. अबे बंदी झाकणी जरी ठेवली ना, त्याच्यावर 2 जणी उभे राहिले तरी चाकुल्या सांडणार नाही. दोघांचं प्रेशर ॲक्ट केलं, 2 माणसाला जरी उभं केलं ना तर चाकुल्या सांडणार नाही. हे का म्हणते मग ह्या फॉर्म्युला? इथं लक्ष द्या बे सर. मी जर ह्या चाकुल्याच्या डब्याचा क्रॉस सेक्शन एरिया वाढवला, हे बा फॉर्म्युला का म्हणून राहिला प्रेशरचा, हे लक्ष द्या. प्रेशर इज इक्वल टू फोर्स ॲक्टिंग अपॉन द क्रॉस सेक्शन एरिया. क्रॉस सेक्शन एरिया इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. काय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल? म्हणजे मला जर एखाद्या वस्तूवर दाब वाढवायचा आहे, का वाढवायचा आहे? प्रेशर वाढवायचा आहे. तर प्रेशर वाढवायचा आहे तर क्रॉस सेक्शन एरिया कमी करा. म्हणजे मला जर चाकुल्या अजून कमी ताकदीत चाकुल्या सांडवायच्या आहे तर त्या चाकुल्याचा डब्बा जेवढा लहान राहील तेवढ्या कमी फोर्समध्ये चाकुल्या सांडल. मग तुम्ही हॉटेलातलं पाहिलं असन, हॉटेलातलं ठीक आहे, हे हॉटेलातले शेवकराचं पाहिलं असन, एवढं मोठं राहते एवढं ठोकर आहे. बंदा माणूस घामाझोकं होऊन जाते, अर्धा घाम त्याचा बेसनात. काही खातान चांगले, ठीक आहे. मग थो बेसन टाकते त्याच्यात आणि दोन्ही हातानं पिरगाया मारते, तेव्हा कुठं शेव सांडते ना. त्याला जास्त फोर्स लावा लागते घरच्या चाकुल्याच्या डब्यापेक्षा. काऊन क्रॉस सेक्शन एरिया जास्त आहे. जसाही क्रॉस सेक्शन एरिया वाढवान, जसाही क्रॉस सेक्शन एरिया वाढवान तर प्रेशर जास्त अप्लाय करा लागत. क्रॉस सेक्शन एरिया वाढवला का प्रेशर, क्रॉस सेक्शन एरिया वाढवला, ठीक आहे, याची संख्या वाढवली का प्रेशर कमी होते. का होते? कमी होते. म्हणून डब्याचा एरिया वाढवली का प्रेशर कमी होऊन जाईल, प्रेशर अप्लाय होणार नाही. म्हणून मोठा चाकुल्याचा डब्बा बनवला तर 2 माणसं जरी उभे राहिले तर प्रेशर ॲक्ट होणार नाही, चाकुल्या सांडणारच नाही. समजलं का? म्हणून जर एखाद्या गोष्टीवरचं प्रेशर कमी करायचं आहे तर क्रॉस सेक्शन एरिया वाढवा. सर कसं? याचे उदाहरण, आता एवढा मोठा ट्रक आहे, ट्रक पाहिला का? ट्रक, हा ट्रकची एक कॅबिन, ड्रायव्हर बापूसाहेब, इथं एक चाक, एक डबल चाक, उरावर, ठीक आहे, पाहिले का? तो चाकाचा क्रॉस सेक्शन एरिया जेवढा जास्त तर तेवढं प्रेशर कॅपॅसिटी, त्याची लोडिंग कॅपॅसिटी जास्त राहील. प्रेशर का होईल? डिवाइड होईल. का होईल? जेवढा क्रॉस सेक्शन एरिया कमी तेवढं प्रेशरचा आकार जास्त राहील. इफ यू इन्क्रीज द क्रॉस सेक्शन एरिया प्रेशर इज डिक्रीजेस. खालची संख्या म्हणजे क्रॉस सेक्शन एरिया वाढवला, मग चाकाचा क्रॉस सेक्शन एरिया वाढवता तुम्ही तर प्रेशर का होते त्याच्यावरचं कमी होते. समजलं का? मग तो कमी झिजत जाते, कमी घासते, कारण त्याच्यावर प्रेशर रिलीज होते चारही बाजूने. मी काय म्हणून राहिलो समजलं का? अबे समजलं का? हा. म्हणून आता पहा, तुम्ही गावाकडे पहा, गावात वावरातली बंडी आपला बैल पंढरपूरच्या बैलापेक्षा बी ताकदवान राहते. पण पंढरपूरचा बैल ऊसाची बंडी रोडनं ओढत नेते आणि त्याच्या बंडीत कमीत कमी 1.5 ते 2 टन ऊस राहते, म्हणजे 20 क्विंटलच्या जवळपास. आणि आपल्या बंडीत आपण 8 क्विंटल सोयाबीन टाकून आणतो, तर आपले बैल कुठून ओढत नाही. काहून? तर त्याले जे चाक आहे ते लोखंडाचं आहे, क्रॉस सेक्शन एरिया कमी आहे, तर प्रेशर जास्त लागते, ओढाले ताकद मग जास्त लागते. तुमच्या बंडीले लावा कायचे चाकं? टायराचे. नाही ओढण ना भाऊ, तर शेवटी जर उतार असला ना तर आगुटत नाही म्हणलं त्याले, तर ते मग घालते त्याच्यात फाटे चाकात उभे राहते. पाहिले का तुम्ही? हां. कारण आता त्यानं काय केलं, घर्षण कमी करायसाठी त्यानं बेरिंग बी लावले आहे त्या चाकाले. पुन्हा जे ऊस ओढणाऱ्या बंड्या आहे त्यानं, आणि क्रॉस सेक्शन एरिया बी वाढवून टाकला, बैलाला ताकदच नाही लागत जास्त ओढासाठी. समजलं का? पहा विज्ञानाचा वापर कुठं कुठं होते. मग आता हे दाढीचा ब्लेड आहे ना, कसं टर 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 कापते, शेविंग करते, तर म्हणते तो का म्हणून राहिला फॉर्म्युला पहा, दाढीचा ब्लेड केस कसे कापते. तर इफ यू इन्क्रीज द क्रॉस सेक्शन एरिया, ठीक आहे,
क्रॉस सेक्शन एरिया वाढवला प्रेशर कमी होते, आणि क्रॉस सेक्शन एरिया कमी केला तर प्रेशर वाढते. मग जेवढ्या दाढीच्या ब्लेडली अशी धार राहाल तर त्याचा क्रॉस सेक्शन एरिया का करत आहे तुम्ही समोरचा कमी करत आहे. तर असा लगेच म्हणजे थोड्याशा फोर्समध्ये दाढीचे असे असं खळवटून घेता का, घेजा ना पाहिजे. मग चमड्या सीट कसं उकरते, ठीक आहे. तर दाढीच्या ब्लेडले जेवढं तीक्ष्ण धार राहील तेवढं कमी ताकदीतच घावून जाते, आणि बोथड आलं का क्रॉस सेक्शन एरिया वाढते. तर मग जोऱ्यानं आता कुराट जर बोथड असली तर तीन दणके मारा लागते झिलपी फोडाले, आणि त्याले जर धार असन तर एकाच दणक्यात 2 फलक्या होते ना. काऊन फॉर्म्युला लागत आहे. अबे समजलं का. इफ यू डिक्रीज द क्रॉस सेक्शन एरिया, कमी केला तर प्रेशर आपोआप वाढून जाते, म्हणजे कमी ताकदीत काम होऊन जाते. समजलं का. म्हणून दाढीचे ब्लेड याची धार जर ठीक आहे का असली तीक्ष्ण असली, ठीक आहे, धारदार असली तर हे कमी फोर्समध्ये प्रेशर अप्लाय होऊन जाते. कमी फोर्स लावा लागेल. म्हणून मोठाल्या वजनी ट्रकचे चाकं याचा क्रॉस सेक्शन एरिया मोठा राहते प्रेशर कमी करण्यासाठी. आणि धारदार वस्तू पटकन घाव झाला पाहिजे अशा वस्तू, ठीक आहे, कमी ताकदीत. आता दाढीचं ब्लेड तुम्ही खूप वरवट टाका ताकदीनं नाही, असं हलकं जरी घेतलं तर ते रप्प शेविंग करतात ते आणते ना. काऊन, ठीक आहे, त्याचा क्रॉस सेक्शन एरिया का केला कमी. चाकुल्याच्या डब्यालेच नाही अप्लाय होत, आणि ते पिस्टनलेस अप्लाय नाही होत, फक्त त्याच्यासाठी नाही आहे प्रेशर. तर प्रेशर ही संकल्पना खतरनाक आहे. तर आता लक्ष द्या. मग याच्यावरूनच याचे एकक पाहायचे आहे. का पाहायचे आहे, एकक पाहायचे आहे. आता प्रेशर आताच पाहिलं प्रेशर इज इक्वल टू का पाहिलं, लक्ष द्या, प्रेशर इज इक्वल टू फोर्स ॲक्टिंग अपॉन द क्रॉस सेक्शन एरिया. हे बा आता ह्या चाकुल्याचा डबा इफ यू, ठीक आहे, फोर्स ॲक्टिंग अपॉन द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द चाकुल्याचा डबा तेन चाकुल्या इज सांडिंग. इफ प्रेशर इज, ठीक आहे, फोर्स इज रिलीज चाकुल्या इज सांडिंग बंद. चाकुल्या सांडणं काढून जाईल बंद. मग ह्या फॉर्म्युला म्हणते का ह्या जर तुम्ही एरिया वाढवला, ह्या जर चाकुल्याचा डब्बा एवढा मोठा केला तर तुम्हाला सांगतो ना, बंदे उभे जरी राहिले ना तुम्ही तर चाकुल्या नाही सांडणार. कारण मग त्याच्यावरचं प्रेशर डिवाईड होऊन जाते. का होऊन जाते, डिवाईड होऊन जाते. क्रॉस सेक्शन एरिया वाढवला का प्रेशर कमी होऊन जाते. मग प्रचंड फोर्स लागते, अप्लाय करावं लागते प्रचंड फोर्स. समजलं का. म्हणून क्रॉस सेक्शन एरिया लय खतरनाक. क्रॉस सेक्शन म्हणजे ह्या आतमधला एरिया, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, आता लक्ष द्या. मग आता इकडे लक्ष द्या. आता याचं युनिट विचारते, SI युनिट काय, तर लक्ष द्या. आता हे ज्यानं सांगितलं प्रेशर म्हणजे का, तर या सांगणारा माणूस आहे पास्कल. कोण आहे, म्हणून याचं SI युनिट आहे पास्कल. पण पास्कलच्या पहिले तो म्हणते माझ्या नाव लावायच्या पहिले तुम्ही दुसऱ्या फॉर्म्युला नाही काढू शकता. मग फोर्स कायच्यात मोजते, लक्ष द्यावे, फोर्स मोजते न्यूटन्यामध्ये. कायच्यात मोजते, कायच्यात, न्यूटन्या, ठीक आहे. तर आता न्यूटन फोर्स आणि क्रॉस सेक्शन एरिया मोजते मीटर क्यूब का स्क्वेअर. अबे चोट्यो मीटर क्यूब का स्क्वेअर मला नाही माहीत. हां मला नाही माहीत काय ते. हां तुम्ही म्हणून राहिले मी स्क्वेअर लिहून राहिलो. आता व्हॉट इज फोर्स सर, कायले फोर्स म्हणते, कायले फोर्स म्हणते, तर फोर्स इज इक्वल टू मास इनटू, ठीक आहे, ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता लक्ष द्या. आता फोर्स म्हणजे का, तर बल. आता बल लावायचं आहे तर त्या वस्तूचं वस्तुमान आणि पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी याले म्हणते. ए म्हणजेच ह्या जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंद का स्क्वेअर. कायची व्हॅल्यू आहे. आता लक्ष द्या. मग याचं युनिट का झालं, फोर्सचं युनिट का झालं, तर फोर्स सांगणारा माणूस न्यूटन आहे. तर तो म्हणते माया नावानं मोजा याले जेवढे बी भरण.
1000, ठीक आहे, 1000 भरलं, याचा गुणाकार केला, 1000 भरला, ठीक आहे. एखाद्या वस्तूवर लक्ष द्या 100 किलोग्रॅमवर 9.8 मीटर पर सेकंड फोर्स अप्लाय केला, 100 किलोग्रॅम वजन आहे, तर याचं, ठीक आहे, ए, तर याचं होईल किती? 98. का होईल? 980 होईल, 980, ठीक आहे. आता लक्ष द्या 980 फोर्स अप्लाय होऊन राहिला, याला न्यूटन म्हणायचं. 100 किलोग्रॅम 9.8 मीटर पर सेकंद. तर आता, ठीक आहे, ए न्यूटन मध्ये मोजा, नाही तर मग याचं ओरिजिनल तुम्ही युनिट लिहू शकता. मग मास कायच्यात मोजते? केजीत. आणि जी ची व्हॅल्यू हे ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मोजते मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे कायचं युनिट होईल? एक तर याच्यात मोजा, नाही तर माझ्या नावात मोजा. न्यूटन म्हणजेच के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर. कसं काढलं समजलं का? याच्या अगोदर पाहिलं मास मोजाचं के जीमध्ये, आणि जीची व्हॅल्यू, ठीक आहे, जीची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर हे याचं युनिट आहे मीटर पर सेकंद. मग के जी मीटर पर सेकंद, तर 100 किलोग्रॅम आणि हे 9.8 मीटर पर सेकंद. मग के जी मीटर पर सेकंद. एक तर हे म्हणा, नाही तर हे म्हणा. तो म्हणते एक तर माया नावानं घ्या, नाही तर बोंबला त्या नावानं. समजलं का? मग आता, ठीक आहे, ए भाऊ आता लक्ष द्या, हे जे न्यूटन आहे, तर याले तुम्ही न्यूटन न लिहिता नंतर लिहिले काले, याले तुम्ही असं लिहू शकता, फोर्स कायच्यात मोजलं? के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर अपॉन मीटर स्क्वेअर. बरोबर आहे? अरे बरोबर आहे का मीटर क्यूब पाहिजे? हां, बरोबर आहे. हां, मग आता लक्ष द्या, आता याले तुम्ही लिहू शकता न्यूटन. काय लिहू शकता? या बे हे काढलं ना, आता यालेच काय म्हणते? न्यूटन. न्यूटन पर मीटर स्क्वेअर असं लिहू शकता. हे सारखंच आहे. मग हे फोर्सवरूनच निघालं, कारण प्रेशर अप्लाय करायसाठी फोर्स पाहिजे. अबे प्रेशर क्रिएट करायचं आहे तर फोर्स लागेल ना. प्रेशर कसं क्रिएट होईल बिना फोर्सनं? सकाळी पहा बरं, कुणीकडून प्रेशर लावा लागते? वरून कुतून प्रेशर लावा लागते, तेव्हा खालतून मटेरियल निघते. ठीक आहे. तर मग आता तर मग कुठेही अप्लाय करता येते आपल्याला, हे काही विषय नाही. तर आता लक्ष द्या, मग हे फोर्स अप्लाय करताना डायरेक्शन दाखवते, प्रेशर अप्लाय करताना दिशा दाखवते का प्रेशर खालच्या बाजूनं का वरच्या बाजूनं अप्लाय होत आहे. समजलं का? अबे समजलं का? म्हणून प्रेशर ही संकल्पना लय मोठी आहे. तर आपण प्रेशर डिटेलमध्ये पाहू. प्रेशरच्या दोन संकल्पना आहे. एक कुकरमधलं प्रेशर वेगळं आणि वातावरणीय प्रेशर वेगळं, त्या डायरेक्ट ऑपोजिट आहे. आता लक्ष द्यावे, बॉईल्स लॉ तुम्ही पाहिला असेल. बॉईल्सचं नाव ऐकलं? अंडे बॉईल नाही करायचे आहे, शास्त्रज्ञाचं नाव आहे बॉईल्स. त्यानं सांगितलं होतं बॉईल्स लॉ. आता या बॉईल्स नावाचा पठ्ठा का म्हणे? लक्ष द्यावे, या बापूसाहेब का म्हणे बॉईल्स. ठीक आहे, लक्ष द्या, या बॉईल्स लॉ का म्हणते? लक्ष द्या, बॉईल्स लॉ. आता मला म्या वाटते 11वीत वाचला होता. तो म्हणते टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर, किंवा प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ठीक आहे. जर तुम्ही एखाद्या वस्तूचं टेम्परेचर वाढवलं तर प्रेशर आपोआप वाढेल. याचं साधं उदाहरण आपल्या घरचा प्रेशर कुकर आहे. इफ यू जोऱ्यानं भूक लागीन देन तांदूळ घेईन आणि डाळ घेईन, 2 वाट्या तांदूळ 1 वाटी डाळ फटाफट धुईन आणि कुकरमध्ये टाकीन. देन ठीक आहे 1.5 मोठं पाणी टाकीन आणि 1.5 मोठं पाणी टाकीन. देन बुदलभर तेल, हळद घोटीन, झाकण लावीन ना फुलवर वाढवून डोंबडे पटकन भूक लाग रपकनच ह्या का करते, शिट्या लवकर झाल्या पाहिजे म्हणून का करते? पॉवर वाढवताना मग का पॉवर वाढून राहिले म्हणजे का करून राहिले? इन्क्रीज द टेम्परेचर. इफ यू इन्क्रीज द टेम्परेचर डायरेक्टली प्रोपोर्शनल. हे वाढवलं का हे पटकन वाढलं? का म्हणलं? हे वाढवलं का हे पटकन वाढलं. ह्या बॉईल्सला म्हणते. पण बॉईल्सला वातावरणाले लागत नाही, डायरेक्ट ऑपोजिट आहे. का म्हटलं?
बॉईल्स लॉ वातावरणासाठी डायरेक्ट ऑपोजिट आहे. वातावरणात म्हणते डायरेक्ट ऑपोजिट, बॉईल्स लॉ वातावरणाला लागत नाही. ठीक आहे, डायरेक्ट वातावरणासाठी टेम्परेचर, लक्ष द्या, किंवा प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. डायरेक्ट ऑपोजिट आहे. या पृथ्वी तलावर जिथं बी टेम्परेचर वाढन तिथं प्रेशर कमी होईल. डायरेक्ट ऑपोजिट आहे. बंद डब्यासाठी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि वातावरण, खुल्या वातावरणासाठी डायरेक्ट ऑपोजिट आहे. म्हणून जिथं जिथं पृथ्वी तलावर टेम्परेचर वाढन तिथं कमी दाबाचा पट्टा तयार होते. कमी दाबाचा, लो प्रेशर एरिया. समजलं का? मग आता भारतात उन्हाळा आहे, बस आता राजस्थानवर लो प्रेशर एरिया तयार झाला. कुठं? अबे कुठं झाला? हा, मग आता ह्या जो भारत आहे, ठीक आहे, लक्ष द्या, ह्या जो भारत आहे, ठीक आहे, ह्या भारतावर आता बा लो प्रेशर एरिया तयार झाला आहे. ठीक आहे, का झाला आहे? लो प्रेशर. आता लक्ष द्या, कुठं लो प्रेशर एरिया तयार झाला? त्या राजस्थानच्या भागात झाला आहे लो प्रेशर एरिया. ठीक आहे, इथं झाला आहे लो प्रेशर एरिया. भारतात ऊन वाढली का लो प्रेशर एरिया तयार झाला. ज्या देशात प्रचंड ऊन राहील तिथं लो प्रेशर एरिया, आणि लो प्रेशर एरिया तयार झाला का जिथं ऊन कमी राहते, जिथं ऊन कमी, ह्या फॉर्म्युला पहा का म्हणते, टेम्परेचर कमी झालं का प्रेशर वाढलं. कमी झालं तर वाढलं आणि हे वाढलं तर हे कमी होईल. मग उन्हाळ्यात आपल्या भारतावर का राहते? टेम्परेचर जास्त उन्हाळ्यात. तर उन्हाळ्यात टेम्परेचर जास्त राहते म्हणून राजस्थानवर लो प्रेशर एरिया तयार होते आणि दक्षिण गोलार्धात तयार होते टेम्परेचर कमी असल्यामुळे. ठीक आहे, कारण हे पा पृथ्वी पाहिली आपण, अबे शिकलो भूगोलात, शिकलो का? हा, तर सूर्य ह्या इथं आहे भारत, ह्या कर्कवृत्तावर इथं आहे भारत. इथं राहते मे जून महिन्यात सूर्य बापूसाहेब इथं राहते. सूर्याचा शीत आकाशल्यासारखा प्रकाश भारतावर, तर म्हणून इथं तयार होते लो प्रेशर एरिया. आणि दक्षिण गोलार्धात सूर्याचे किरण तिरपे पडते, इथं राहते हाय प्रेशर एरिया. तर म्हणून हवा निसर्गाच्या नियमाकडून जास्त करून कमीकडे वाहते. तर हे हवा अशी पळते, भो भारतावर येऊन उरा त्याच्या उरावर येते. समजलं का? अबे समजलं का? ठीक आहे, तर भारतात मान्सूनचे वारे काऊन येते? तर याले जबाबदार आहे जे भासमान भ्रमण होऊन राहिलं सूर्याचं. कर्कवृत्त मकरवृत्ताच्या दरम्यान तो येरझारा मारून राहिला. ठीक आहे, तिच्या घरी जाते, वाकून पाहते. ठीक आहे, मकरवृत्ताच्या घरी जाते, पुन्हा वाकून पाहते. पुन्हा आहे का तू घरी? मुक्काम गुरुवारचे दिवस? नाही नाही, माझ्या नावर आहे, चालली मी. ठीक आहे, तर ठीक आहे, तर हे ए लक्ष द्या. तर आता लक्ष द्या, ए लक्ष द्या. तर इथं राहते, इथं सूर्याचे किरण तिरपे पडते. तर ए लक्ष द्या, आता आपल्या भारतावर उन्हाळा आहे, तर दक्षिण गोलार्धात आता हिवाळा चालू आहे. का चालू आहे? तर तिथं टेम्परेचर काय आहे? कमी. काय? तर तिथं आहे हाय प्रेशर एरिया. तर इथून मग हवा हाय प्रेशर कडून, निसर्गाचा नियम आहे, हाय कडून लो कडून. बरोबर आहे? भाजीच्या गंजात चमचा टाकून ठेवा, गॅस खालतून चालू पाहिजे. आणि हे जर काकू अमाय बाई लगेच हात लावल्याबरोबर हे का करते मागं. ठीक आहे, तर काऊन चटका लागते? तर ते जिथं गॅस मधात हाय आहे तिथून चालला तो वरतं वरतं, जिथं टेम्परेचर कमी आहे तिकडं स्थानांतरण होऊन राहिलं कायचं उष्णते. तसंच याचं मग हे हवा पळते इकडं. तर हे शीती हवा, शीती हवा दक्षिण गोलार्धातून समुद्रावरून, इकडून अरबी समुद्र, इथं हिंदी महासागर, इथं बंगालचा उपसागर, अशी शीती येते भारतात. ठीक आहे, बाष्पयुक्त हवा घेऊन येते. यालेच म्हणते नैऋत्य मान्सूनचे वारे. हे त्याचं कारण आहे. ठीक आहे, वातावरणीय दाब निसर्गाचा नियम आहे. जिथंही पृथ्वी तलावर टेम्परेचर वाढेल तिथं का तयार होईल? लो प्रेशर एरिया. आणि लो प्रेशर एरिया तयार झाला का पाऊस येते. मग ते पहा हवामानवाली येते एसएससीचा ट्रक घेऊन. पूर्वांचल राज्य में ठीक है कम दाब का पट्टा तैयार हुआ है, इस कारण वहाँ भारी बारिश आने की आशंका है. तर ते सांगते विदर्भावर लो प्रेशर एरिया तयार झाला आहे म्हणून 2-3 दिवस अकाटल्यासारखा तुमच्या उरावर पाऊस पडन. समजलं का? तर हे जे सांगते ते हवामानवाले लोक, तर हे कसं सांगू शकते? तर ते अभ्यास करते त्याचा. हे तर आपल्याला सांगता येते म्हणा हे का काऊन पाऊस येते. समजलं का?
तर हे त्याचं कारण आहे. तर हे वातावरणीय दाब वेगळा. तर वातावरणीय दाब मोजते ॲटमॉस्फेरिक प्रेशर. कायच्यात मोजते? कायच्यात मोजते? ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे वातावरणीय दाब मराठीत म्हणते. त्याच्यासाठी हवा दाब मापी नावाचं एक यंत्र आहे. ह्या यंत्रात असा पारा राहते मधात, तो बरोबर 76 सेंटीमीटर दाखवते. किती सेंटीमीटर? किती सेंटीमीटर? किती सेंटीमीटर? त्या पाऱ्यावर मार्किंग. आता ते कुठं दाखवते? समुद्राच्या काठावर. कारण जिथं समुद्राची पातळी सारखी, आता जगात पातळी कुठं सारखी आहे जमिनीची? ती एकाच ठिकाणी आहे, सी लेवल. तुम्ही घरी पाहिलं असेल, तुमच्या घरी लेवल मोजते, लेवल भीतीची, कॉलमची. तर नईत हवा भरते, अबे पाणी भरते चोट्या. ठीक आहे, त्याला वॉटर लेवल म्हणते, नाही तर एअर लेवल म्हणलं असतं. ठीक आहे, तर वॉटर लेअर काऊन म्हणते ते? वॉटर लेवल काऊन म्हणते? तर त्याच्यात वॉटर भरते, कारण ते लेवल सांगते उंच आहे. समजा मला तिकडं उतार काढायचा आहे, का काढायचा आहे? तर इकडं मार्किंग करून ठेवते तो. त्याच्यावर मापी धरली का तिकडं त्याच्यापेक्षा खाली पाणी गेलं पाहिजे, तेव्हा ते पाणी तिकडं पोयन. त्यानं जर इथंही सारखं केलं आणि तिथंही सारखं केलं तर मग पाणी नाही निघणार रूममध्ये. मग मला लेवलमध्ये लावायचं आहे, तर त्याच्यात एकही एअर बबल पाहिजे नाही. नईत पाहिली का? नाही, ते मिस्त्रीपाशी राहते. हां, तो लेवल मार्किंग चेक करते लेवलची. ठीक आहे, तर ते स्टाईल गिल लावताना, ठीक आहे, फर्निचर करताना तो मार्किंग, लेवल मार्किंग करते. पाहिलं का? त्याच्यानंतर ते पाहिलं का? ते आर्किटेक्चरपाशी, ते रोड गिडपाशी वाल्यापाशी राहते. अबे ते नाही राहत का असं ट्रायपॉडवर लावून? तो का कॅमेराने शूटिंग करत राहते का बे? ठीक आहे, तर ते एक पट्टी धरून राहते असं, माहीत आहे का? तर ते लेवल पाहासाठी आहे का? मशीननं खोदलेला गड्डा, त्याला जर 5 फूट खोल कदाचा असेल तर ते 5 फूट तिथून नाही मोजत तो. 5 फूट तो तिथं लेवल मॅच करते 5 फूट. हां, मग समोर येते. हां, पुन्हा चेकायला खोदा लागते थोडसा. होतो का? उठ रे, पुन्हा पकडते. हां, आता बा. हां, बरोबर आहे, चल द्या. तर ते त्याच्या भोकण्याच्या कॅमेऱ्यातून, ठीक आहे, त्याच्या कॅमेऱ्यातून का दिसते? ते मार्किंग दिसते त्याच्या याच्यावरची, का हे वाली इथं एवढा नंबर पाय. तो मॅच होत नसेल तर पुन्हा खोदायला लावते. समजलं का? तर तो लेवल पाहिजे. का पाहिजे? तर सगळ्यात पहिले त्याचं जे कॅमेरा राहते त्याच्यावरतं लेवल मीटर राहते. इथं पाण्याचा ड्रॉप राहते, असा असा हालते. अबे पाण्याचा ड्रॉप. ठीक आहे, तर आता लक्ष द्या. तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर जगात कुठं मोजते? तर समुद्राच्या पातळीवर, जिथं समुद्र किनारा आहे तिथं. कारण जगात लेवल आहे, तर समुद्राची लेवल सर्वत्र सारखा आहे. जगात एकाच ठिकाणी लेवल सारखी भेटत. कुठं? समुद्र किनाऱ्यावर. बंद्या जगातल्या समुद्राच्या किनारा ह्या सारख्या लेवल नाही. जर नसता तर एखाद्याच्या उरावर पूर आला असता. समजलं का? मग आता लक्ष द्या. मग हे हवा दाब मापी जे आहे याले बॅरोमीटर म्हणते. काय म्हणते? हा, बॅरोमीटर. प्रेशर मोजासाठी वापरते. कोणतं मीटर? बॅरोमीटर. मराठीत म्हणते हवा दाब मापी. तर ते समुद्राच्या किनाऱ्यावर 76 सेंटीमीटर दाखवते. आता आयोगानं विचारलं, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर 1 ATM म्हणजे किती? बे ATM म्हणजे आपलं नाही होय. 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू 76 सेंटीमीटर. हवा दाब मापीनं दाखवलेलं 76 सेंटीमीटर किंवा 760 mm. किती? आता 76 सेंटीमीटर म्हणजे 760 mm. चोट्टे एवढे समजत नाही का? याले जर इंचात केलं तर 29 पॉईंट काहीतरी इंच येते. ठीक आहे, आता तुम्हाला पाहिजे तर मी दाखवून देतो लागन तर. ठीक आहे, तर आता लक्ष द्या. कुठं गेलं? हां, हे इथं असं पर्स. हां, हे बा.
लक्ष द्या रे. हे बघा आता 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे किती, तर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे इथं दिलेलं आहे त्यानं. ठीक आहे, हे बघा 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे 76 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर? 76 सेंटीमीटर. हवा दाब मापीना त्याच्या पाऱ्याच्या मर्क्युरीवर मार्किंग असते आणि 76 दाखवून समुद्राच्या काठावर. आणि तिथून मग आता लक्ष द्या बे, आता लक्ष द्या, ह्या समुद्राचा किनारा आहे आणि ह्या किनाऱ्यावर तुम्ही आले आणि इथून मग जमिनीवर चढत चढत गेले. असे ह्या जमिनीवर चढत चढत गेले. जसं जसं उंचावर जाल तसं तसं प्रेशर कमी होत जाते. का होत जाते? जसं जसं उंचावर जाल प्रेशर काऊन कमी होत जाते, तर वातावरण विरळ होत जाते. आता जो तुमच्यावर दाब आहे, ठीक आहे, ह्या दाब जसा जसा वर जाल तसा तसा हवेचा दाब कमी होते. हवेचा दाब कमी होते म्हणजे हवा विरळ होते. विरळ झाली का मॉलिक्यूल विरळ होऊन जाते. मॉलिक्यूल विरळ झाली का प्रेशर कमी. आता तुम्ही प्रेशर जर ऐकायचं असेल, तुम्हाला पाहायचं असेल, तर 6-7 माणसं खोलवीर आहे आणि पोट्ट्यानं जर वरतून उडी टाकली, त्याने म्हणलं खालतं जा, तर ते अर्ध्यातूनच वापस खड्ड्यात गेलं. कामदाम कानं ची बोंबलून राहिली होती, घेणं टाकणं उडी. जास्त खोलात पाण्यात अति उंचावर उडी टाकली तर कानाचे पडदेच फाटते, डायरेक्ट फाटलेच पाहिजे, तुम्हाला सांगतो. म्हणून खोल पाण्यात उंचावरून उडी टाकायची नाही रे बाबू. नाही तर ते तू का बैरा झाला तर ते पोरगी म्हणून आय लव्ह यू आणि तू का म्हणलं डबल 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 काय ना जा लागलं असतं. ठीक आहे, तर त्याले भेंड बी ऐकायला येणार नाही. तर आता लक्ष द्या, लक्ष द्या, मी काय म्हणून राहिलो, तर हे सायन्स आहे. 2016 UPSCच्या परीक्षेत, NDAच्या परीक्षेत प्रश्न विचारला होता का लक्ष द्या, गोताखोर खोल पाण्यात जास्त उंचावरून उडी टाकत नाही, कारण का त्यानं उडी टाकली का बंद्या पाण्याचं प्रेशर येते ब्रेनवर. आली वेळ तर ब्रेन हॅमरेज होऊ शकते, इतका खतरनाक इम्पॅक्ट आहे त्याचा. ठीक आहे, कानाचे पडदेच फाटते, डायरेक्ट रक्तच निघते. प्रेशर कमी झालं तरी आणि प्रेशर जास्त झालं तरी. आता समुद्रात जर उडी टाकली तर बंद्या समुद्राच्या पाण्याचं प्रेशर तुमच्या उरावर येते. आता वातावरणात आहे तर ह्या हवेचा दाब आहे तुमच्यावर, ह्या जो 76 सेंटीमीटर म्हणून राहिलो ह्या हवेचा दाब आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. हवेचा वातावरणाचा दाब तुमच्या ब्रेनवर आहे. म्हणून आकाशात माणसं पाठवताना याचा बी विचार करावा लागते का हे मंगळयार किती दाब आहे, याच्या ब्रेनवर काही इम्पॅक्ट होईल का. साधं काम नाही आहे. ठीक आहे, आकाशात माणसं पाठवणं म्हणजे, कारण वरतं गेले का डायरेक्ट प्रेशर कमी, वातावरण नाही प्रेशर खतम. म्हणून पृथ्वीपासून जसे जसे उंचावर जाल तर प्रेशर कमी होत जाते. का होत जाते? हां, मग तुम्ही इथं प्रेशर मोजा आणि तुम्ही ठीक आहे कुठं मोजा, कैसूबाईवर मोजा. का भरण कमी, विमानात मोजा अजून कमी भरण. विमान जर अति उंचावर गेलं तर डायरेक्ट प्रेशर इतकं कमी होते का कानात असे किटकुलं गेले का कान कुड 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 वाजते कान. कधी जर विमानात बसले आणि अनुभव घ्यायचा असला, आता त्याच्यातले बरेचसे लोक बसले नसन, कोण कोण बसलाय विमानात 1 2 3 4 5, तर त्यानं जर विमान अति उंचावर नेलं तर कानं कुडकुड करते. आणि मागं तर आता इंडिगोनं एवढ्या पायलटनं एवढ्या विमान त्याला जे गाईडलाईन दिली का याच्यावर न्यायचं नाही, त्या पट्ट्यात त्याच्यावर नेलं. डायरेक्ट 3 लोकांच्या कानातून नाकातून रक्त आलं, कारण नाही सहन होत. डायरेक्ट कानात कुडकुड कुडकुड. बरं सर पायलटचे नाही करत का, त्याचे बी करते. कवा कवा एखादं शाईनं राहते. ठीक आहे, तर कमी झालं तरी कानावर इम्पॅक्ट होते, जास्त झालं तरी इम्पॅक्ट होते. म्हणून अति उंचावरून घेऊन खोल पाण्यात उडी टाकायची नाही. आता जर सबमर्सिबल मोटार आहे आणि मोटार होईल पावसाळ्यात बंद पडली, विहिरीचं पाणी तोडाचं आहे आणि वावरात टोंगईभर पाणी जमा झालं पलपल न तोडाचं आहे आणि मोटार बंद पडली, तर मग आपण एखादा नव्हतो तोपचन पोहणारा, जा बरं वरतं आकोडा लावून ये बरं. ठीक आहे, कायले मोटारीले तो ह्या धावत येते ह्या उडी टाकते. माझ्या गावात फत्या नावाचा आहे, फत्या प्रतीक म्हणतो मी त्याला. त्यानं उडी टाकली माझ्या विहिरीत, गेलं 5-6 माणसं पाणी होतं, आलं 4 माणसं वापस खड्ड्यात गेलं. कामदा म्हणे कानाची बोंबलून राहिली म्हणे माय. जानबे म्हणलं एक वेळा मार तू. गेलो, मारली उडी. दुसऱ्या उडीत आलं ते गळ टाकून कायले मोटारीले, आलं आकुडा लावून. तर असे काय काय पोट्टे राहते. तर जास्त उंचावरून उडी नाही टाकायची. का होते का
ते खालतं जायचं आहे, तर उंचावरूनच उडी टाका लागते तेव्हा जाते खालतं, नाही तर त्याला पाणी वरतच फेकते, वरत्यातूनच फेकते. बस 1-1.5 माणूस गेलं का फेकला खाली वरतं, तर एकच वेळा फेकते वरतं. ज्याने पोहणं नाही त्याला सांगून राहिलो, ठीक आहे. त्यानं का म्हणलं सर वरतं फेकते म्हणते पाणी, तर एकच वेळा फेकते, दुसऱ्यांदा पूज काढते, ठीक आहे. तर मग त्यासाठी पोहणं पाहिजे. तर आता लक्ष द्यावे. आता 76 सेंटीमीटर म्हणजे 760. आता तुम्हाला सांगतो, आयोगानं 2017च्या परीक्षेत प्रश्न विचारला, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे किती, तर 76 सेंटीमीटर किंवा 760 mm. आता 76 सेंटीमीटर MM मध्ये कन्वर्ट करा, 760 होईल. आणि याले इंचात करा, अबे याले इंचात करा, 29.92 इंच होते. आता सर हे कसं, बे छोट्या लक्ष दे, तुझ्या घरी ठीक आहे लहानवाली स्केल आहे 15 सेंटीमीटरची आणि मोठी स्केल आहे 30 सेंटीमीटरची. 30 सेंटीमीटर म्हणजे जवळपास 1 फूट 12 इंच, जवळपास, हां, परफेक्ट नाही, ठीक आहे. किती, अबे 1 फुटाची आहे ना तुमच्या घरची केल, छोटे 12 इंच. आता लक्ष द्या, 30 सेंटीमीटर, 30 हे किती आहे 76, 30 + 30 किती झालं हे अंतर, 12 इंच, 12 इंच 24. जर नाही बी माहीत ना भाऊ, तर डोकं लावायचं थोडंसं, प्रेझेन्स ऑफ माइंड पाहिजे परीक्षेत. हे ऑप्शन होते, हे बी होतं, हे बी होतं, हे बी होतं. मग मी कन्वर्ट केलं तिथंच वेळेवर मला माहीत होतं 30 सेंटीमीटरची स्केल म्हणजे 12 इंच. मग 12 इंच + 12 इंच आणि उरलं किती, तर 16. 30 आणि 30 60, 60 ना 16, 16 म्हणजे किती, आता अर्ध 15च्या जवळपास झालं ना. मग 12 6, 12 आणि 12 24, 24 आणि 6 30, 30च्या जवळपासचा हान. समजलं का, अबे समजलं का, हां. तर मग याले मीटरमध्ये केलं, ठीक आहे, तर 10.33 मीटर, ठीक आहे. तर मग आता लक्ष द्या, मग याले जर तुम्ही पास्कलमध्ये केलं तर पास्कल 1,01,325 पास्कल, आणि पुन्हा प्रेशर मोजता येते बारमध्ये. मग पुन्हा प्रश्न विचारू शकते आयोग, प्रेशरचे ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजायचे एकक सांगा. सेंटीमीटर आहे, MM आहे, इंच आहे, पण हे कायच्यावर मोजलेलं आहे, हवा दाब मापीवर पाऱ्यानं समुद्राच्या किनाऱ्यावर दाखवलेलं पाऱ्याचं माप किती असते, 76 वर आकडा असते. कितीवर असते, 76 सेंटीमीटर. त्याला MM मध्ये कन्वर्ट केलं 760 MM, त्याला इंचात कन्वर्ट केलं 29. हां, मग कायच्यात मोजते, सेंटीमीटर, MM, इंच, पास्कल किंवा बार, ठीक आहे. मग हे लक्ष द्या, बार म्हणजे का, तर हे जे 3 संख्या आहेत 3 पॉईंटनं डॉट द्या, ते 5 पॉईंटनं डॉट द्या. 1.01325 × 10⁵, 10⁵ किती 5 बार म्हणजे 1 पास्कल. समजलं का, किती पास्कल, 1 पास्कल म्हणजे 1.01325 × 10⁵ बार म्हणजे 1 पास्कल, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, हे समजलं का तुम्हाला, अबे हे समजलं का, हां. तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर होय, आतमधलं कुकरच्या आतमधलं प्रेशर नाही होय, प्रेशर कुकरच्या आतमधलं प्रेशर मोजासाठी वेगळे उपकरण आहे. हे हवा दाब मापी होय, याले म्हणते बॅरोमीटर. मग पुन्हा प्रश्न विचारते, वातावरणीय दाब मोजाचं उपकरण कोणतं, बॅरोमीटर. मराठीत म्हणते हवा दाब मापी. कुठं मोजते, पुन्हा प्रश्न विचारा, कुठं मोजते ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ॲब्सोल्यूट कुठं भेटन, तर कुठं भेटन, हां. मग आता लक्ष द्या रे, जसं जसं उंचावर जाण तसं तसं प्रेशर का होत जाते, हां. मग पुन्हा प्रश्न विचारते आयोग, प्रश्न बा कशी विचारते, सायन्समध्ये खतरनाक. अति उंचावर, लक्ष द्यावे आता, अति उंचावर गेल्यावर अन्न शिजवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करण्यात येतो, कारण की खालचं ऑप्शन राहते. का म्हणते तो, अति उंचावर अन्न शिजवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करण्यात येतो, कारण की, का कारण आहे,
अबे लक्ष द्या, हे लक्ष द्या. आता हे जमीन आहे आणि हे उंचावर गेले. आता लक्ष द्या, जर तुम्ही एव्हरेस्ट शिखर सर करायला गेले, आता एव्हरेस्ट सर करताना इथून निघाले, आता तुम्ही इथं पोहोचले. आता हे अंतर आहे 4000 मीटरवर. किती आहे? 4000 मीटर. पोहोचले, जमिनीपासून 4000 मीटर उंचावर पोहोचले. तुम्हाला सांगतो तिथं मग बेस कॅम्प आहे 4000 मीटरवर एव्हरेस्टचा. त्या बेस कॅम्पवर तिथं तुम्ही बेस कॅम्प लावला का खिचडी शिजवायला ठेवान उघड्या गंजात. खालतून इस्तू कुचकानच कुचकान. अबे हे डाळ शिजूनच नाही राहिली बे. खड्ड्यात गेलं कामधाम काही समजून नाही राहिलं. अबे चोट्या प्रेशर कुकर वापर, तवा तुही खिचडी शिजन. तुम्हाला सांगतो 3 तास जरी डाळ ठेवली तर ते ढाळ बोतडच राहील, ते शिजणार नाही. काऊन सर असं काऊन? हे लक्ष द्या, अति उंचावर गेलं का काय होते? काय होते? काय होते? प्रेशर. काय होते? प्रेशर कमी होते. काय होते? अति उंचावर गेलं का प्रेशर कमी झाल्यामुळे ठीक आहे पाण्याचा उत्कलनांक म्हणजे बॉइलिंग पॉईंट, पाण्याचा उत्कलनांक बॉइलिंग पॉईंट काय होते? वाढते का कमी होते? काय होते? काय होते? हां, पाण्याचा बॉइलिंग पॉईंट कमी होते. त्याच्यामुळे पाणी 80 डिग्रीवरच उकळायला लागते, 70 डिग्रीवरच उकळायला लागते. आणि डाळ शिजायला पाहिजे 100 डिग्री. समजलं का? पाणी उकळते पण डाळ शिजणार नाही. असं काऊन? तर प्रेशर कमी झाल्यामुळे पाणी लवकरच उकळते, 80 डिग्रीवरच उकळायला लागते. बॉइलिंग पॉईंट कमी होऊन जातो प्रेशर कमी झाल्याबरोबर. मग त्याला जाग्यावर आणायचं आहे तर मग त्याच्यावर टाका लागेल प्रेशर. प्रेशर वाढवलं का पाण्याचा बॉइलिंग पॉईंट जाग्यावर येऊन जाते. समजलं का? कारण पृथ्वीच्या इथं राहते 76 सेंटीमीटर सी लेवलवर. बे एव्हरेस्टची हाईट त्याच्या बुडापासून नाही मोजत टेप लावून, समुद्राच्या किनाऱ्यापासून त्याची हाईट मोजली आहे. ठीक आहे, 8850 मीटर. समजलं का? कुठून मोजली आहे? किनाऱ्यावर बरं 76 सेंटीमीटर. आता इथं प्रेशर मोजायला गेले तर इथं प्रेशर भरण फक्त ठीक आहे 50 सेंटीमीटर कमी होऊन जाईल. मग इथं डायच शिजणार नाही. मग त्याच्यामुळे बॉइलिंग वॉटर इथं पाणी 80 डिग्रीवरच उकळायला लागते, 70वरच उकळायला लागते. मग याले शिजवायचं आहे अन्न तर का करायचं इथं? तर प्रेशर कुकर वापरायचा. प्रेशर कुकर का करते? ठीक आहे, प्रेशर वाढवून टाकते. कायच्यावरचं? पाण्यावरचं. पाण्यावरचं प्रेशर वाढवलं का तर मग बॉइलिंग पॉईंट वाढते त्याचा. समजलं का? तवा कुठं अन्न शिजते. समजलं का मी का म्हणून राहिलो? मग आपल्याला प्रश्न विचारला त्यानं. काय विचारला? अति उंचावर अन्न शिजवण्यासाठी जेवढे हिमालयातले लोक आहे, तुम्हाला सांगतो डायच नाही शिजत त्याची, खिचडीच नाही होणार आयुष्यात त्याच्याकडून. त्याला प्रेशर कुकरच वापरायला लागेल. नाही तर मग पाण्यात सोडा टाका लागेल. का टाका लागेल? हां, सोड्यानं मग बॉइलिंग पॉईंट वाढून टाकते. म्हणून तुम्ही पाहिलं असेल पुण्याकडं लोक सोडा टाकते. जिच्या आता तुम्ही काही बाया हापशीच पाणी, अमाय बाई हापशीच पाणी बयाडच आहे म्हणते, यानं दायच नाही शिजत म्हणते माझ्या घरची. त्या विहिरीवरचं चांगलं पाणी आहे म्हणते. ठीक आहे, पटकनच दाय शिजते म्हणते. आता तुम्ही पहा खेड्यातल्या बाया. ठीक आहे, तर मग हे टाकते त्याच्यात भजेखार डाळ शिजासाठी. पण भजेखार टाकला का पुरे व्हिटॅमिन गायब करून टाकते. म्हणून भजेखार टाकून कधीच अन्न शिजवायचं नाही. आता लक्ष द्यावे. आता लक्ष द्या. मग का उत्तर लिहायचं त्याचं? पाटील चापी वाजवा लागते का? ठीक आहे, आता लक्ष द्या. अति उंचावर अन्न शिजवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करण्यात येतो. कारण अति उंचावर ठीक आहे प्रेशर कमी असल्यामुळे पाण्याचा बॉइलिंग पॉईंट कमी होतो. प्रेशर कमी असल्यामुळे पाण्याचा बॉइलिंग पॉईंट कमी होतो. का उत्तर लिहायचं? कोणतं ऑप्शन पाहायचं? कमीवालं ऑप्शन पाहायचं. प्रेशर कमी झाल्यामुळे पाण्याचा बॉइलिंग पॉईंट कमी होतो.
का पाहायचं? अति उंचावर अन्न शिजवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करण्यात येतो, कारण अति उंचावर प्रेशर कमी झाल्यामुळे पाण्याचा बॉइलिंग पॉईंट म्हणजे उत्कलनांक किती डिग्रीवर पाणी, शुद्ध पाणी तापते? 100 डिग्रीवर. ते 80वरच तापायला लागते, तर पाण्याचा बॉइलिंग पॉईंट कमी होतो. मग प्रेशर कुकर का करते? पाण्यावर प्रेशर वाढून बॉइलिंग पॉईंट का करते? वाढवते. समजलं का? ए भाऊ समजलं का? हां, मग बरोबर लिहान उत्तर. का लिहान? हां, ठीक आहे. सब कसं लय खतरनाक आहे, अलग अलग टाईपचे प्रश्न येते विज्ञानात. ठीक आहे. तर हे जे पाहिलं आपण, तर हे पाहिलं आपण प्रेशर. का पाहिलं? हां, मग प्रेशरचे लय कन्सेप्ट आहे अलग अलग. वातावरणीय दाब वेगळ्या, कुकरमधला वेगळ्या, मग अलग अलग प्रश्न याचे विचारते याच्यावर. तर सदिश आणि अदिश राशी समजलं का? ज्या राशी का दाखवून डायरेक्शन प्लस मॅग्निट्यूड ह्या का म्हणाच्या? सदिश. आणि ज्या फक्त क्वांटिटी सांगन त्या का म्हणाच्या? अदिश. समजलं का? फक्त संख्या सांगन, दिशा सांगणार. आता लक्ष द्या बे. मग आता इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. आता इथं सदिश अदिश पाहतानी वस्तुमान आहे. वस्तुमान म्हणजे मास. आता मला सांगा, वजन आहे 10 किलो वजन आहे. ते सांगते का 10 किलो पश्चिमेला वाढलं माय? अबे एखादी बाई आहे किंवा माणूस आहे, आता तिचा गोडाऊनले माल जमा झाला किंवा माणसाचा झाला फदड. तर आता ते म्हणते का माझं अमाय बाई 10 किलो वजन वाढलं पूर्वेकडं? अबे असं म्हणते का? पाहिलं का कधी तुम्ही? पूर्वेकडं वजन वाढलं 10 किलो आणि पश्चिमेकडं कमी झालं 5 किलो. असं होते का? अरे तो दिशेचा वापर करून राहिला का? डायरेक्शन सांगत आहे का? हा नाही. आता एखादा माणूस वेळ सांगत आहे. आता वेळ कायचं सांगा? तो म्हणा 10 वाजून 10 मिनिट झाली आहे पश्चिमेकडं. असं म्हणून का? नाही, तो म्हणून कराय सरच्या घड्यावर 10 वाजून 10 मिनिट, माझ्या घड्यावर 20 वाजून 25 मिनिट. असं म्हणून का? नाही, दोघांच्या घडे सारखेच वाजले नाही. तो डायरेक्शन सांगते का? टाईम सांगतानी, वस्तुमान सांगतानी अबे सांगते का? नाही सांगत. म्हणून वस्तुमान ठीक आहे, टाईम ह्या काय? अरे काय? अदिश. तशीच चाल सुद्धा काय? अदिश राशी. हे दिशा नाही सांगत, पण वेग दिशा सांगते. मग दाब दिशा सांगते. प्रेशर, दाब म्हणजेच प्रेशर. फोर्स का सांगते? मग आपल्याला विचारते खालीलपैकी सदिश आणि अदिश राशी कोणत्या? याची लिस्ट आहे फर्या. ठीक आहे. याचे फॉर्म्युले विचारते. भौतिक राशी कोणत्या त्याचे फॉर्म्युले, त्याचं एकक आणि ती सदिश आहे का अदिश आहे, याच्यावर आपल्याला परीक्षेत प्रश्न येते. ठीक आहे. हे बाकीचं उद्या पाहू.